पुढची बातमी बघूयात। दिंडोशी हाणामारी प्रकरणामध्ये मुख्य आरोपी शब्बू शेखच्या घरावरती पालिकेने हातोडा कारवाई केली आहे। कडक पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। दिंडोशी हाणामारीमधील मुख्य आरोपी शब्बू शेख आरोपीच्या घरावर महानगरपालिकेने हातोडा चालवलाय। कडक पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाईपूर्वी बीएमसीने आरोपी शब्बू शेखच्या घरी नोटीस सुद्धा लावलेली। आज दिंडोशी विधानसभा मध्ये संतोष नगर या परिसरामध्ये आज बुलडोझरची कारवाई होत आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता, जी बुलडोझरची कारवाई आहे ते मोठ्या प्रमाणात आता होत आहे। बजरंग दलची मागणी जी होती, बजरंग दलची जी मागणी होती, बजरंग दलच्या मागणीनंतर आता ही कारवाई पूर्ण करायला सुरुवात झाली। आपल्या सोबत बोलण्यासाठी बजरंग दलचे कार्यकर्ते आहेत, गौतम रावरे, त्यांच्याकडून जाणून घ्या। गौतमजी, काय सांगाल, आज बुलडोझरची कारवाई होत आहे? या कारवाई बद्दल आम्ही 3 दिवसापूर्वी प्रशासनाकडे मागणी केली होती। हा जो ड्रग्स माफिया आहे, ज्यांनी हिंदू समाजावर हल्ला केलेला, त्याचा जो घर आहे तो घर नाही, ड्रग्स विक्रीचा अड्डा आहे। त्याच्यावर प्रशासनाने त्वरित बुलडोझर कारवाई केली पाहिजे। या अनुषंगाने प्रशासनाने आमची जी मागणी होती ते मान्य करून या घरावर आज तुम्ही बघताय या प्रशासनाने बुलडोझर चालवलेला आहे आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषदची मागणीला यश दिलेलं आहे। आपण पाहिलं तर आज किती दिवसानंतर ही कारवाई होत आहे, मात्र ज्या दिवशी आहे ते फक्त शेड कारवाई करण्यात आली होती। आज बजरंग दलच्या मागणीनंतर आज पूर्ण कारवाई करण्यात येते, त्याबद्दल काय सांगा? आमची मागणी पहिल्या दिवसापासून तेच होती, त्या घरावर बुलडोझर चालवायला पाहिजे सरकारने, प्रशासनाने। आता त्या दिवशी 2 दिवसापूर्वी जो कारवाई झाली तो खालचा जो एन्क्रोचमेंट होता त्याच्यावर झालेली आणि काही लीगल प्रोसिजर आपल्याला कंप्लीट करायला पाहिजे। म्हणून म्हणजे प्रोटोकॉल फॉलो करून प्रशासकीय जे काही प्रोटोकॉल फॉलो करायला लागले त्यानंतर त्यांना नोटीस देण्यात आली। त्याच्यानंतर लिगली सगळी कारवाई करण्यात आली, म्हणून तो 2 दिवस हे झालंय। कॅमेरा पर्सन अशोक सापी, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।